आपल्या भारत देशामध्ये सनातन हिंदू धर्म, हिंदू देवी देवतांचा अपमान करण्याची स्पर्धा ही काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षामध्ये जोरात सुरू झालेली आहे। कधी सनातन धर्माला संपवण्याचं आवाहन करायचं, कधी सनातन धर्माला एड्स आणि मलेरियाशी तुलना करायची, आमच्या प्रभू राम असतील किंवा अन्य देवी देवतांच्या बद्दल अपमानास्पद शब्द काढायचे, ही एक स्पर्धा आता सगळीकडेच काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षामध्ये सुरू झालेली आहे। काल जे मुंब्राच्या जितुद्दीनने गरळ ओकली, मला एक प्रश्न त्यांना मुद्दामून विचारायचा आहे, जे तुम्ही प्रभू रामच्या बद्दल जो अपमानास्पद जी काय माहिती तुम्ही तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या अनुसार दिली, आता जी माहिती पिढ्यानपिढी वर्षानुवर्ष रामायण असेल किंवा अन्य ऐतिहासिक पुस्तकामध्ये लिहिली गेलेली आहे की 14 वर्ष जेव्हा प्रभू राम वनवासात गेलेले तेव्हा त्यांनी कंदमुळं खाऊन 14 वर्ष ते वनवासात राहिले असा उल्लेख आहे, असे पुरावे आहेत। पण मुंब्राच्या जितुद्दीनने एक असा पुरावा जाहीर व्यासपीठावर माझ्याबरोबर दाखवावं, जिथे आमच्या प्रभू रामनी मांसाहारी खाल्लं असा एक तरी पुरावा त्यांनी मला द्यावा। आणि पुरावा द्यायचा जमत नसेल तर मग त्यांनी अधिकृत पद्धतीने धर्मांतर करून कायमस्वरूपी स्वतःचं नाव जितुद्दीन बदलून त्यांनी मुंब्रामध्ये कुठल्या तरी मुल्ला म्हणून राहायला सुरू करावं। आणि जी हिंमत तुम्ही प्रभू राम बद्दल किंवा हिंदू देवी देवतांबद्दल बोलण्याची दाखवताय, तीच हिंमत तुम्ही कुराणामध्ये अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच्याबद्दल कुठलाही गैरसमज पसरवण्याची हिंमत कराल का? आणि तो कुराणाचा उल्लेख केल्यानंतर त्याच्याबद्दल गैरसमज पसरवल्यानंतर तुम्हाला एक दिवस तरी जिवंत राहता येईल का? तसाच ख्रिश्चन धर्माबद्दल काही तुम्ही उल्लेख केला, काही अपप्रचार तिथे केला, तर तुम्हाला एक दिवस तरी श्वास घ्यायला संधी भेटेल का? आमच्या त्या नुपूर शर्मा बहिणीचं आज काय झालंय, तिने फक्त एका मीडिया चॅनलवर आपले विचार मांडले आणि आज आमची ती बहीण स्वतःच्या देशामध्ये पण स्वस्त म्हणजे स्वातंत्र्य पद्धतीने फिरू शकत नाही, श्वास घेऊ शकत नाही। तिच्या वक्तव्याविरोधात सगळ्या इस्लाम राष्ट्रांनी एकत्र मिळून भारत सरकारला पत्र लिहिलं, असंख्य लोकांच्या जिभा छाटल्या गेलेल्या आहेत, बोट कापली गेलेली आहेत, दंगली झालेली आहेत। अगर कोणी पुराणाबद्दल काय उल्लेख केला तर, त्यांच्या धर्मगुरूबद्दल उल्लेख केला तर, पण सगळे प्रयोग, सगळी हिंमत ही फक्त हिंदू धर्माबद्दलच दाखवायची, सनातन धर्माबद्दलच दाखवायची, आमच्या देवी देवतांबद्दल हे अशी माहिती बाहेर काढायची आणि चमकुगिरी करायची। म्हणून खरंच अगर बुडाखाली काय हिंमत असेल जितुद्दीनला, तर जाहीर भाषणामध्ये पहिलं कुराण बद्दल, ख्रिश्चन धर्माबद्दल
पहिलं त्याच्याबद्दल बोलून दाखव आणि मग आमच्या हिंदू धर्माच्या बद्दल बोलण्याची हिंमत दाखव. सकल हिंदू समाजाला मी या निमित्ताने मी आवाहन करीन की आपण धर्म म्हणून किती सहन करायचं याबद्दल सकल हिंदू समाजाने आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. महानंदा डेअरीबद्दल आज सकाळी संजय राजाराम राऊतने मोठे मोठे आकडे दाखवून आरोप केले. पण मला जरा त्याला विचारायचं आहे, संजय राजाराम राऊतला, तुला महानंदा डेअरीच्या जागेबद्दल चिंता आहे, तिकडच्या कामगारांची चिंता आहे की महानंदा आणि आरे जे डेअरीचे जे गेस्ट हाऊस आहेत, रेस्ट हाऊस जे आहेत, ज्या रेस्ट हाऊस मध्ये ज्याला न्यूझीलंड हाऊस मला वाटतं बोलतात, ज्या रेस्ट हाऊस मध्ये तुला रशियन चित्रपट बघायला आवडतात, रशियन पदार्थ खायला आवडतात, त्या चित्रपटांची तुला चिंता आहे की कामगारांची चिंता आहे, ह्याची जरा माहिती पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये द्यावी. कारण का जसा काय सन्मान्य राणे साहेबांनी काल उल्लेख केला, जे या खात्याचे मंत्री राहिलेले आहेत, ज्यांना या खात्याच्या A to Z सगळ्या गोष्टी माहिती आहेत, 350 लोक आमच्या कोकणातले महानंदामध्ये लावणारे सन्मान्य राणे साहेब आहेत. आमचं महायुतीचं सरकार हे तुमच्या महाविकास आघाडी सरकारसारखं लुटारू नाहीये. आम्हाला महानंदा फक्त जगवायची नाहीये, पण तंदुरुस्त करायची आहे, कामगारांना वेळेत पगार द्यायचा आहे. म्हणून योग्य तो निर्णय आमचं महायुतीचं सरकार घेईलच. तू कितीही सकाळी भांगच्या नशेमध्ये वडवडत राहिलास तरी त्याला आम्ही काही महत्व देत नाही. तू तुझी भांग पीत राहा आणि बडबड करत राहा. महानंदाला जगवण्याचं, मोठा करण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार निश्चित पद्धतीने करेल, एवढा ठाम विश्वास या निमित्ताने देतो. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.